सर्वदा सर्वकार्येषु नात्रेषां मङ्गलम् एषावृतिषु भगवान् मङ्गलायो हरे देवनन्दौ देवो धनावरन्दो विद्यावनन्दे पदन्ददेवो देवो सुरामे नावस्तेषां देशेषां जाते सावधान देवतां च कमलां विघ्नेश्वरं शारदां वक्षे कृष्णविवाहकौतुकमिदं चेतोहरं शृण्वतां सस्यैवान्यगुणानुवर्णनपरिश्रान्तसे श्रान्तये नित्यं सोदरमूर्तये कुहको कुर्यात् सदा मङ्गलम् तदेव लग्नौ सुरिनन्ददेव दारावलग्नदेव विद्यावरन्देव वरन्ददेव लक्ष्मीवदेदे स्मरामि तदेव लग्नौ सुरिनन्ददेव दारावलग्नवरन्ददेव विद्यावरन्देव वरन्ददेव लक्ष्मीवदेदे स्मरामि तदेव लग्नौ सुरिनन्ददेव दारावलग्नवरन्ददेव विद्यावरन्देव वरन्ददेव लक्ष्मीवदेदे स्मरामि ओम ओम भूः ओम वाव स्वामहां जनान्दपां सत्यां प्रीत्यर्थम आवाहित देवता प्रीत्यर्थम शाकिनी डाकिनी सहित सपरिवार क्षेत्रभार प्रीत्यर्थम सार्वत्रिक बलिदानम करिष्ये यस्य वाचो सर्वशरीरादेन ते सारिरक्षर परिमाणं तच्छन्दः योगः ओम इंद्रम ओम त्रातारं इंद्रविदारं इंद्रं हवे हवे स्रवणं प्रियराम ओम दद्वायामि ब्रह्मणा वंदना मानस रसास्ते यजमानो हवे अहेळ मानवन् सशक्त जनदेवमायमदुन्दरमे भवायमयमनुष्यनिशवरक्ष मम सहित समस्त विघ्नभेदं गणपते प्रतीक्षान प्रियराम ओम शिवना प्रतिभानुक्षानवेशनि यच्छन शर्म सत्रदामनसा मम आयो प्रदेशमध्ये दिशवृषभमुक्ष समस्त भक्तजन भेदं गुरु अनेन बले प्रदानेन भूमि कर्त्री ठेव ना ठेव भूमी आपण ठेवायचं क्षमाय करते आणि भूमी प्रियराम ओमारी
श्री परमेश्वर प्रीत्यर्थं मया संकल्पिताचार्य ब्राह्मणद्वारा सप्रासाद सग्रामख सग्रामकलप्रतिष्ठापनाशेखरमणि यत्कर्म कृतं तथा होम कृतं सह नस्य साङ्गतासिद्धं तत्सम्पूर्णफलप्राप्त्यर्थम् अग्नेः पौष्टिकतासिद्ध्यर्थं भद्रद्रव्यतां पूर्णाहुतिं तथा यथाशक्ति आज्येन वसोर्धारां होष्ये तथा च अवैतदेवता प्रीत्यर्थे हॅलो. केळबाई भक्तजनांना विनम्र सूचना आहे. आजच्या विधीची सांगता म्हणजे पूर्णाहुती आता संपन्न होत आहे. भक्तजन मंडळी जिथे कुठे आहात, बसलात किंवा उभे आहात, तिथून हात जोडून देवीचं स्मरण करायचं आहे. पूर्णाहुतीला आता सुरुवात होत आहे. सर्व भक्तजन मंडळींनी हात जोडून केळबाई देवीचं स्मरण करायचं आहे. धन्यवाद. सर्वांनी शांत बसा आणि सर्वांनी खाली बसायचं आहे. उच्चासनावर बसायचं, सर्वांनी खाली बसायचं आहे. वैष्णव्यो सवितुर्वः प्रसवत् पुनाम्य चित्रेण पवित्रेण सूर्यस्य रश्मिभिः तस्य ते पवित्रपते पवित्रपूतस्येत कामः पुनेतच्छकेयम् इति मन्त्रेण कुशनिर्मितां पवित्रीं धारयेत्. दिग्रक्षणम् वामहस्ते गौरसर्पान्निधाय दक्षिणेन पाणिना चाच्छाद्य ओम अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमि संस्था ये भूता विघ्नकर्तारस्ते नश्यन्तु शिवाज्ञया. ओम प्राच्ये नमः, ओम अवाच्ये नमः, ओम प्रतीच्ये नमः, ओम उदीच्ये नमः, ओम ऊर्ध्वं ब्रह्मणे नमः, ओम अधस्तात् अनन्ताय नमः. पृथ्वी पूजनम पृथ्वीति मंत्रस्य मेरु पृष्ठसि सुतलं छन्दो कुर्मो देवता आसन शोधने विनियोग. ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वञ्च धारय मां भद्रे पवित्रं कुरु चासनं. भूम्ये नमः सर्वोपचारार्थे पाद्यगन्धाक्षत पत्रं पुष्पं समर्पयामि. भूम्ये नमः धूपदीप शंखघंटा पूजनम. धूपपात्राय नमः, दीपपात्राय नमः, शंखस्तदेवाय नमः, घंटापात्राय नमः. पाद्यगन्धाक्षत पत्रं पुष्पं समर्पयामि. स्वस्ति तिलकम्. ओम आदित्या वसवो रुद्रा विश्वे देवा मरुद्गणः तिलकं ते प्रियच्छन्तु धर्मकामार्थसिद्धये. रक्षासूत्रबन्धनं येन बद्धो बलिराजा दानवेन्दो महाबल तेन त्वां प्रतिबध्नामि रक्षेमाचलमाचलः. अथ स्वस्ति वाचनम्. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनोभिर्व्यसेमहि देवहितं यदायुः शतमिन्युशरदो अन्तिदेवा यत्र नश्चक्राजरसन्तनो नाम पुत्राशो यत्र पितरो भवन्ति मानो मध्यारीरिखता युगन्तो. अदितिर्द्यौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्रः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जनित्वम्. ओम द्योः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरौषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्ति ब्रह्म शान्तिः सर्वगुं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा शान्तिरेधि यतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु
सन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे प्रियाणां त्वा प्रियपतिं हवामहे निधीनां त्वा निधिपतिं हवामहे वशो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम्मा अम्बे अम्बिकें बालिके नमानयति कश्चन ससत्यस्वकौ सुभद्रिकां काम्पीलवासिनीं ॐ श्रीमन्महागणाधिपते नमः ॐ लक्ष्मीनारायणाभ्यां नमः ॐ उमामहेश्वराभ्यां नमः ॐ वाणीहिरण्यगर्भाभ्यां नमः ॐ सचीपुरन्दराभ्यां नमः ॐ माता पितृचरणकमलेभ्यो नमः ओम इष्टदेवताभ्यो नमः ओम कुलदेवताभ्यो नमः ओम ग्रामदेवताभ्यो नमः ओम वास्तुदेवताभ्यो नमः ओम स्थानदेवताभ्यो नमः ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः ओम सुमुखश्चेकदन्तश्च कपिलो गजकर्णकौ लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायक धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वासेतानि नामानि य पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे स्तः संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये अथ कर्मपात्रपूजनम् ॐ गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ब्रह्माण्डोदरतीर्थानि करे पृष्ठानि ते रवे तेन सत्येन देवेश तीर्थं देहि दिवाकरो कर्मपात्रं सुसम्पन्नं 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 तेन जलेन आत्मानं पूजन सामग्रीं च सम्प्रोक्षयेत् ततः सूर्यार्घ्यं दद्यात् एहि सूर्यसहस्रांशो तेजोराशि जगत्पदे अनुकम्पय मां भक्त्या गृहाणार्घ्यं दिवाकरौ भगवते भास्कराय नमः कर्मसाक्षिणे नमः पाद्यगन्धादीनि समर्पयामि। आदि माता अंबे तूच केळबाई माता तूच आदि माता अंबे तूच केळबाई माता भक्त संकटे धावून येसी भक्त संकटे धावून येसी तूच कुलदेवता तूच आदि माता अंबे तूच केळबाई माता 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 वर्णित ते रूप दाविसी मनवांछित फल भक्ता देसी बुद्धि शक्ति दे मन शांति दे बुद्धि शक्ति दे मन शांति दे तूच लक्ष्मी माता तूच आदि माता अंबे तूच केळबाई 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 माता दुष्टांचा संहार करीसी भाविकासी रक्षण देसी अजूनी अंत किती पाहसे अजूनी अंत किती पाहसे तूच भवानी माता तूच आदि माता अंबे तूच केळबाई 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 माता
मुंबापुर तू निवास करिसी वंदन करते भाविक तुझसी प्रसन्न होऊन दुःख निवारसी प्रसन्न होऊन दुःख निवारसी मुंबा देवी तू माता तूच आदी माता अंबे तूच केळबाई माता तूच आदी माता अंबे तूच केळबाई माता देश बांधवा प्रसन्न होसी ऋषी जनाना तारुण नेसी धनधान्याधिक विपुल देसी जय जय जय
भक्तांसाठी संकट समयी साथ देई हे कुलस्वामिनी आद्यशक्ती दुसरी केळबाई देवी जडोनिया कर विनवितो भक्तगण प्रार्थना तुझ्या चरणी हे कुलस्वामिनी हे माते आई हे माते आई श्री कुलस्वामिनी केळबाई देवी माते की जय. चंद्रकांताने काय केलं माईकडे एक केले त्याच्यामुळे कार्य मोठं दिसतं बाकीच्या मंदिरात विषय असं होत नाही पुण्या मालवणात मी बघतोय हो ना असंच कार्य चालू ठेवायचं काय कोणाला माहिती नव्हतं कुलदेव कुठे आहे सगळ्यांना दाखवून दिली कुलदेव तुमची मयेकरांची कुलदेव कुठे आहे त्याच्यामुळे एवढा कार्यक्रम यश येईल तुला चांगलं कामात येईल तुला काय पैसे मिळतील काय मिळतील बांधकामाला पण सिमेंट आणून देईल वाव देईल योग्य पुण्य आणि पापवार चाललं असतील मूर्ती जास्ती अडकायची ना पूजेमध्ये पूजेत जो जास्ती अडकतो अज्ञान आणि जो पूजा करून जो जनसेवेत अडतो मंदिरं कशा ठेवली तर आत्म्याकडे वळण्यात मानव वळण्यासाठी आपण तिकडेच अडकून राहतो कोट्यार्थ सेवा झाली बरोबर काय करायचं जनसेवा आपण करू ना त्यातून 50-100% मिळते पूजा म्हणजे कसं की तुमच्या घरात एखादा माणूस आला तिला बसायला चांगली जागा दिला नेमाने गोड बोलला त्याला चहा पाणी दिला जेवण दिला तीच खरी पूजा असते हार पुरायला 100% मिळते आणि ते तुम्हाला 50% मिळणार पुढ्यात पूजेतून हे 100% वाटा म्हणून साधू लोक पुढे जातात आम्ही काय करणार मानवाला परमेश्वर मानतो आम्ही जेव्हा जेवण देतो एखाद्याला तर माणसाला दिलं समजत नाही आत्म्याला दिलं आत्म्याला देतो मी देत नाही कोण त्याच्यामुळे आमच्याकडे अहंकार नसतो ना त्याच्यामुळे ते शोधण्या जास्त मी पण आला तुम्हाला 10% मिळाले 5%च मिळणार बँकेचे जग हे पुण्य आणि पापवार चालत असते पुण्याच्या आधारित आपण टक्केवारी असतात ती पण तुम्ही एखाद्या बघ गिरायक आला कोणतं लागतं तुम्हाला गोळाण द्या आपण ते गिरायक घालवतो गोळाण दिलं त्याचे 2-4% आपल्या बँकेत जमा होते पुण्य देऊ करतो आपण जेव्हा सत्कर्म करतो ना त्यातून ते बँकेत सगळं जमा होतं आणि तिकडून ती बँक फेकते आपण ईश्वरी आता तुम्हाला गगनची मागे एक माणूस आला त्यावेळेस गाडीला पैसे मिळतो 10,000 त्याला बाबाने कुठे पोचवला मठाची पुण्याजवळ आली आता समजा माझीच गोष्ट मी जेवण बनवायचं पहिला 20 वर्षाचं जेवण बनवायचं 10 वर्षाचं आणि मला दुष्टांत काय पडला एका लाईनीत माणसात बसले जेवायला 2 वर्षांनी आणि हात तोंडात घालून कल्याण आणि बाबाने मला म्हटलं सगळ्यांच्या आपण आशीर्वाद करून लहान जमा करतो ना ते सगळं बँकेत जमा होतात आपण गुरु काय करतात आपले 90% 10% टाकतात आणि आशीर्वाद ठीक चालतं ऋषी जनाना तारुणी नेसी देश बांधवा प्रसन्न होसी ऋषी जनांना
विपुल देसी धनधान्याधिक विपुल देसी तूच भारत माता तूच आदी माता अंबे तूच केळबाई 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 माता भक्त संकटे धावून येते भक्त संकटे धावून येते तूच कुलदेवता तूच आदी माता अंबे तूच केळबाई माता तूच आदी माता अंबे तूच केळबाई माता